नमस्कार यूट्यूब फॅमिली, शोभा कुकिंगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवूया कांद्याची पातची रेसिपी। सोपी आणि साध्या पद्धतीने झटपट बनणारी। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी अर्धा वाटी मठाची डाळ घेतलेली आहे। आपण या जागेवर तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ घेऊ शकतो, पण मठाची डाळ घेतल्याने ॲसिडिटी होत नाही, म्हणून मी सहसा करून मठाची डाळ वापरते। इकडे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतली आणि मठाची डाळ स्वच्छ धुवून दोघांना एका कढईमध्ये 1 ग्लास फिल्टरचे पाणी टाकून शिजवायला टाकलेले आहे गॅसवर। तुम्ही बघू शकता। आपण तिला 10 ते 15 मिनिटं शिजू देऊया। तोपर्यंत आपण इकडे मी 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहे। आम्ही 4 जण आहे म्हणून मी 2 वाटे शेंगदाणे घेतले आहे। आपण आपल्या सोयीप्रमाणे शेंगदाणे कमी जास्त करू शकतो। हे बघू शकता तुम्ही की डाळ ही आपली ऑलमोस्ट शिजण्यात आलेली आहे। त्यासाठी आपण डाळला बोटामध्ये प्रेस करून बघूया। तुम्ही बघू शकता की डाळ आणि कांद्याची पात छान पद्धतीने शिजून गेलेली आहे आणि तिचा खूप असा खमंग असा वासही येत आहे। तिला बोटाने प्रेस करून बघूया। डाळ आपली पूर्ण पद्धतीने शिजून गेलेली आहे। आपण आता गॅस बंद करूया। इकडे मी एका कढईमध्ये शेंगदाणे भाजायला टाकते। शेंगदाणे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया। चांगले शेंगदाणे भाजल्याने भाजी चविष्ट आणि छान लागते आणि भाजीला तरणही खूप छान येते। भाजी उग्री लागत नाही, म्हणून आपण शेंगदाणे हे चांगले भाजून घेऊया। शेंगदाण्यांना मध्ये मध्ये हलवत राहावे। तुम्ही बघू शकता की आपले शेंगदाणे ऑलमोस्ट भाजण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने आपण चेक करून घेऊया आपले शेंगदाणे हे भाजले आहेत। मी शेंगदाण्याने एका ताटात काढून घेऊया आणि त्यांना थंड होऊन त्यांचे टरफले काढून घेऊया। शेंगदाणे हे आपले गार झालेले आहेत। मी हातानेच त्यांचे टरफले काढून त्यांना स्वच्छ करते। अशा पद्धतीने आपण सगळे शेंगदाण्यांना स्वच्छ करून घेऊया। मी सगळ्या शेंगदाण्यांचे टरफले काढून त्यांना स्वच्छ करून घेतले आहे। त्यांना एका मिक्सीच्या जारमध्ये टाकू। 1 चमचा मी जिरे, 4 चमचा मी इथे तिखट टाकलेली आहे, अर्धा चमचा मी हळद टाकते। दोघांना सगळ्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। इकडे कढईमध्ये मी 2 पै तेल टाकले आहे। तेल चांगलं गरम होऊ देऊया आणि ते गरम तेलमध्ये आपण हे शेंगदाण्याचं पूड सोडूया। त्याला चांगल्या पद्धतीने आपण भाजून घेऊया। मध्ये मध्ये आपण कंटिन्यूली हलवत राहूया, जेणेकरून ते करपायला नको। तुम्ही बघू शकता थोडं थोडं मध्ये मध्ये पाणी टाकूया त्यात। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी, एकदम पाणी टाकू नये, तशाने भाजीला चांगली तरीही येत नाही आणि चविष्टही लागत नाही। थोडं थोडं पाणी टाकून घेऊया। बघू शकता तुम्ही भाजीला किती छान पद्धतीने तेल फुटलं आहे। आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात आणि मठाची डाळ शिजवलेली टाकूया। सगळ्यांना नीट एकजीव करून घेऊया। अशा पद्धतीने मी 1 तांब्या पाणी टाकले त्यात। बघू शकता आपली भाजी किती छान पद्धतीने गदगद आहे आणि तिला तरणही खूप छान आलेला आहे आणि वासही खूप मस्त येत आहे। असं मध्ये मध्ये आपण चमच्याच्या सहाय्याने तिला हलवत राहावे, त्याच्याने भाजीवरती उतून येत नाही। आता मी भाजीमध्ये 2 चमचे मीठ टाकते। आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकू शकतात। भाजीत मी कोथिंबीरही टाकली आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजून किती छान दिसत आहे। अशा पद्धतीने भाजीला तरीही येते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा।
बघू शकता भाजीला किती छान तरी आले आहे आणि भाजीचा वासही खूप छान आहे. चला तर मित्रांनो, नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. आपण भाकर, कांदा, मुळा आणि निंबूसोबत तिला सर्व करत आहे. चला तर मग बाय बाय.